सिंधुदुर्ग के पास राजकोट में 8 महीने पहले लगाई गई छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति अचानक ढह गई, जिसके चलते यवतमाल के संभाजी ब्रिगेड विद्यार्थी अघाड़ी और सोशल मीडिया कांग्रेस कमेटी ने कलेक्टर को लिखित निवेदन सौंपा और कलेक्टर के माध्यम से मुख्यमंत्री से दोषियों के खिलाफ तत्काल कार्रवाई करने की मांग की। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम। मित्रांनो, काल एक महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घटना घडली। सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये राजकोट या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं आणि तो पुतळा अचानक कोसळला आहे। ही घटना कानावरती आली त्यानंतर महाराष्ट्रातल्या सबंध शिवप्रेमींमध्ये एक दुःखाची भावना व्यक्त करण्यात आली। त्याच अनुषंगाने आज आपले यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर पंकज आचे सर यांना सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ व संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी व संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले। तुम्हाला कल्पना असेल किंवा माहिती असेल, 1957 मध्ये काँग्रेसकालीन भारतामध्ये आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी प्रतापगड पुणे डिस्ट्रिक्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। आज त्या घटनेला एकूण 66 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आजही तो पुतळा शाबूत आहे। आम्हाला कुठल्या सरकारला दोष द्यायचा नाही आहे, पण पुतळा शाबूत आहे। डिसेंबर 2023 मध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्या पुतळ्याच्या अनावरणाचा पुतळा कोसळला कसा, हा आमचा प्रश्न आहे। कुणी काम केलं, कसं काम केलं, चुकीचं काम केलं का? म्हणून महाराष्ट्राचे सध्याच्या कालखंडामध्ये कार्यरत असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व त्यांच्यासोबत इतर जे लोक होते त्यांच्यावरती सखोल कार्यवाही व्हावी, चौकशी व्हावी, ही मागणी आम्ही सर्वजण करतोय, सर्व शिवप्रेमी करतोय।